नमस्कार, मी डॉक्टर आशिष पटेल आणि डॉक्टर संदीप बारुळे सर, कार्डिओलॉजिस्ट, हार्ट प्लस हॉस्पिटल, जळगाव. तर आज आपण असं माहिती घेऊया की आपण प्रत्येकाला काय खावं, काय नाही खावं, कसं राहावं, काय व्यायाम करावा याच्याबद्दल डॉक्टर आपल्याला नेहमी माहिती देत असतात. पण आज आपण एक नवीन प्रश्न असं मी सरांना एक विचारू इच्छितो आज, की सर आपण सगळंच बघतो पण पेशंटने काय वाचावं की ज्यामुळे त्याचं मनाला शांती किंवा त्याच्या जीवनात काहीतरी बदल होईल. तर त्याबद्दल सर काय आपले विचार आहेत? सगळ्यात मेन तर आपण हे बघूया की पेशंटने आपण नेहमी खाण्याचा किंवा व्यायामाचा सल्ला देतो, ते आपण आपल्या व्हिडिओजवर नेहमी टाकलं आहे. पण काय वाचावं यासाठी, कारण आपल्याला एक पाथ, एक डायरेक्शन, एक लाईफस्टाईल मेंटेन करायची आहे पेशंटची, की जी आयडियली कशी असते. तर मी एक रेकमेंड करेल एक बुक जे आहे इकिगाई. इकिगाई हे एक बुक असं आहे की ज्याच्यात जापनीज सिक्रेट टू लॉंग अँड हॅपी लाईफ. फक्त लॉंग नाही तर विथ हॅपीनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर या बुकचं शॉर्टमध्ये मी समरी तुम्हाला देऊ इच्छितो की पेशंटचं मोस्टली असतं की आता आजार आहे, जाऊ नको, काम करू नको, हे करू नको, जॉब करू नका, अशा मोस्ट ऑफ द त्यांचे डिस्कशन्स चालू असतात. पण ॲक्च्युली तुमचे आजार काही असो, तुम्ही नेहमी ॲक्टिव्ह असले पाहिजे. सेडेंटरी लाईफस्टाईल रिकमेंडेड नाही आहे. त्यामुळे म्हणजे कॅलरी बर्न होत नाही आहे, तुमच्या ॲक्टिव्हिटीज होत नाही आहे आणि आजार जो असतो तो वाढतो. तर तुम्ही टिल एंड ऑफ द लाईफ, अक्षरशः शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही वर्किंग पाहिजे. तुम्ही सतत काहीतरी काम करत पाहिजे. थोडा स्ट्रेस असेल ना तो खूप चांगला आहे. स्ट्रेस आला म्हणजे काम वाढलं किंवा काही प्रॉब्लेम होतील असं नाही आहे. स्ट्रेस पण इम्पॉर्टंट आहे, पण थोडासा. फॅमिली टाईम, वॅकेशन्स पण इम्पॉर्टंट आहे. तुमचं पॅशन ऑफ वर्क, तुम्हाला जे आवडतं ते करणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. डाएट्स, जेवण, जसे जापनीज लोक जसे आपल्याकडे सहज उपलब्ध असतात, चिप्स, तेलकट पदार्थ, वडापाव, कचोरी, दुकानात गेले तर तुम्हाला कोल्ड्रिंक्स सहज उपलब्ध, हे जापानमध्ये नसतं. त्यांच्याकडे कॅज्युअली म्हणजे सहजच अवेलेबल असतात, ते पण हेल्दी फूड्स असतात. ही काळजी ते घेतात. सगळ्यात म्हणजे मॅनर्स, सिव्हिलायझेशन. आपले लोक उघड्यावर कचरा फेकतात, घाण करतात आणि आजार पसरवतात, स्वतःच स्वतः नुकसान करतात. ह्याच गोष्टी जापानमध्ये पहिल्या 4 वर्षात, 1st to 4th मध्ये फक्त मॅनर्स आणि सिव्हिलायझेशन शिकवलं जातं. की आपण कसं उठलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, सॉरी म्हणता आलं पाहिजे, आपल्या देशाचा रिस्पेक्ट, ही प्रॉपर्टी आपली, हे गाव आपले, हा देश आपला आहे, याची काळजी घेण्याची जबाबदारी आपली आहे, नाही फक्त सरकारची आहे. तर ह्या गोष्टी सगळ्या माझ्या मते एकत्रच तुम्हाला इकिगाई या बुकमध्ये भेटेल. आणि हे बुक मी सगळ्या पेशंट्सला, इव्हन नॉर्मल जे पण माणसं आहे ज्यांना वाटतं की काहीतरी आपल्याला शिकायला भेटलं पाहिजे आयुष्यात, त्यांच्यासाठी मी इकिगाई नक्की रिकमेंड करेन आणि तुम्ही नक्की वाचा. सर अजून एक प्रश्न आहे सिंपल, की किती पानं आपण वाचली पाहिजे किंवा एका वेळेस किती पानं आपण वाचली आणि किती दिवसपर्यंत पुस्तक वाचलं पाहिजे? काही वेळ असतो का पुस्तक वाचण्याचा? पुस्तक वाचण्यासाठी एकतर वेळ कोणाकडेच नाही आहे खरं. पण माझ्या मते की आपण उठलं ना सकाळी तर दररोज देवाकडे आपण जातोच कॅज्युअली आणि पाया पडतोच निघताना. किंवा जर पडत नसाल तर थँक्यू तरी म्हणतो देवाला की देवा तू आजचा दिवस आम्हाला दाखवला, निरोगी आहे, किंवा जो पण आजार जो आहे तो थोडा बरा केलास की आपण जगण्यासाठी आज लायबल आहोत, आजचा सूर्य आपण बघितला, म्हणून त्या परमेश्वराचे नक्कीच तुम्ही धन्यवाद माना. दुसरं की किती पानं वाचावे हा प्रश्न, की उठल्या माझ्यामध्ये तुम्ही 1 पान वाचा आणि मग कामाला सुरुवात करा. 1 पान माझ्यामध्ये खूप आहे. 1 पान वाचायला हार्डली तुम्हाला 2 ते 3 मिनिटं लागेल किंवा 5 मिनिटं लागेल. पण आधी पान वाचा आणि मग घराच्या बाहेर पडा. एवढे जरी पाळलं तरी हे पुस्तक तुमचं महिन्याभरात संपून जाईल, किंवा कोणतंही पुस्तक संपून जाईल. किंवा कुठेही तुम्ही बसलात तर तिथे एक बुक सोबत ठेवा नेहमी बॅगेत. 5 मिनिटं भेटतात. मोबाईल सर्फिंग करण्यापेक्षा तुम्ही नक्की 1 पान वाचा. एक पेज वाचणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण त्यामुळे तुमची ॲक्टिव्हिटी, माइंड, सगळं कॉन्सन्ट्रेशन, स्ट्रेस लेवल ऑटोमॅटिक रिड्यूस होतो. आणि माझे ब्रीडिंग ही आताच्या काळात लुप्त होत जाणारी गोष्ट आहे, जी माझ्या आधीच्या सिनियर लोकांनी बघितली, पण नवीन जनरेशनला त्याचं खूप कमी आहे. त्यामुळेच आता जनरेशनमध्ये खूप डिप्रेशन, अँझायटी हे दोघं पीकवर चालू आहे. रिस्पेक्ट खूप कमी आहे.
मला खूप काही गोष्टी समजायला की आपल्या नवीन पिढीला द्यायची गरज आहे आणि माझ्या मते आपण रिडिंग आपल्या जनरेशनने त्यांना द्यावं आणि नक्कीच कोणतं तरी बुक हातात घ्यावं. एकेकाही माझ्यामध्ये छान बुक आहे, तुम्ही नक्कीच वाचा. धन्यवाद सर आपण दिलेल्या माहितीबद्दल. लवकरच भेटू नवीन टॉपिक. आर्ट प्लस हॉस्पिटल जळगाव.